अरे तुम्ही तेच ना, काल मला न्यायला आलेले. तू गेला नाही अजून? अहो एक अर्जंट फोन करायचा होता, सड्यावर गेलो होतो. तुम्ही काय करता इथं? काम असते आमासनी, माणसांची वाट बघतोया. या तुम्ही. सारे तुला कॉलेज नाही वे? ते सुट्टी घेतली आज पाहुण्यासाठी का? दुरुपीसाठी. चला, तुम्ही लक्ष नका देऊ तुमच्या. नाही. आईला आजा, तू घरी गेलास तरी तुझी काजल कवा तुझ्याबरोबर 2 शब्द नीट बोलत नाही, आणि ह्याच्या बरोबरही गावभर फिरत्या. एका दिवसात चांगलाच लळा लागलाय की र. आता मी काय केलंय? बस गाडीवर गप. पाणी पिली, चारा बी खाल्लाय. सांगितलेली औषधं नीट द्या. होय होय होय. कसे पावसाळ्यात हमखास हा रोग होतच असतोय, होय काय? आणि आपल्या गायीमुळे इतर गायींना बी संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे 4-5 दिवस तिला घरातच खायला घाला. काय? हा, आणि सूज झालीये कमी, संध्याकाळपर्यंत अजून कमी होईल. आणि काही लागलंच तर फोन करा. होय, आता नंबर आहे. हा. अहो त्याचं काय आहे, दुर्पीवरच आमचं समजा घर चालतं बघा. आणि तीच आजारी हाय म्हणल्यावर लईच काळजी लागली होती. पोटचं पोरगं आजारी असल्याने झालं होतं मला. खरंच लय उपकार झालं तुमचं. अहो मी माझं काम केलं फक्त, त्याचे पैसे बी घेणार आहेत. उपकार तर तुम्ही केलेत माझ्यावर, ते बी कधीच न फिटणार आहे. तुम्ही एवढं मायेने मला खाऊ घातलं, उठबस केली, मला माझ्या घरी असल्यासारखंच झालं बघा. आणि ती भाजी कोणती? भारंग्याची. हा, ती तर लईच भारी चालती गाड्या. मग काय, आली आठवण की याच खायला. लोकांकडे जायचं हवे तवा. किस्त पैसे झाले? 700 रुपये झाले. बाकीचे नाही लावले. काल रात्री सलाईन दिली होती, तेवढेच फक्त. 500 आहेत माझ्याकडे. 200 आहेत का तुझ्याकडे? माझ्याकडे कुठलं? परवा दिवशी बाजार केला नाही. 50-100 असतेली बघते. अहो थांबा थांबा, अहो एवढ्यासाठी लाजू नका मला. हा, 500 बी ठीक आहे, म्हणजे ते बी लईच झाले. कारण तुमच्या प्रेमाची किंमत कशीच व्हायची नाही. अहो काय करताय अण्णा? अहो बाप माणसानं असं पोराय पुढं हात जोडायचे नसते. येतो तुम्ही, नाहीतर डोळ्यात पाणी आलं तर पावलं जडवायची निघायला. आणि आता कोणी थांबी म्हणू नका. मागं राहणाऱ्यानं थांब म्हणलं तर पुढं जाता येत नसतं ना. काय हो सारिका? नाही, जावा, नाही कोण थांबविणार. बर, येतो अण्णा, चला. अहो थांबा. काय झालं आता? अहो अण्णा, भाजी. ये देऊन लवकर. अहो ते तुमच्यासाठी खुडली होती ना भाजी, घ्या, करून खा.
चांगलाच रमलास की तिकडे. हा सर मला आधी सांगा, सतीश गेलाय का तिकडं? म्हैस आजारी होती ते बघायला, अर्जंट होतं ना. अरे तो पहाटे जाऊन माघारी सुद्धा आला. फक्त औषध तर देऊन यायचं होतं. मग आपण गेल्याशिवाय आजार कळत नाही. हा. त्यामुळे माणसं आणि डॉक्टर दोघेही घाबरलेले असतात. खरंय सर. अरे पिशवीत काय आणलंय? सर ही हा भारंग्याची भाजी आहे सर ही. त्यांच्या मुलीनं स्वतःहून डोंगरातून तोडून दिली मला. मी बी केला प्रयत्न, पण भाजी कुठली न गवत कुठलं काहीच कळत नव्हतं. अरे त्याच्यासाठी या भागातली माहिती लागती. हा पण काय तू स्वतः भाजी उपटायला गेलास, ते पण डोंगरात? एवढ्या कमी वेळेत चांगलीच ओळख वाढलेली दिसते. हा? अहो सर तुम्हालाच फोन करायला जावं लागलं, पण ओळख वाढली सर. आणि जीव लागला हे बी खरंय. मला माझ्या आईबाबाचीच आठवण आली सर. हो लई प्रेमळ माणसं आहे. म्हणजे डोंगरातल्या त्या भागात जाणं जेवढं कठीण आहे ना, तेवढीच तिकडची माणसं साधी सोपी आणि सरळ बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढोरं व्यवसाय म्हणून नाही, स्वतःचं लेकरू म्हणून सांभाळतात. ढोरांवरच चालतं सगळं. पण हाय यात समाधानी आहे बरं का. म्हणजे मला असं वाटलंच नाही की मी तिकडं पहिल्यांदा गेलो. सर इथून पुढं असं दुर्गम गाव असेल ना, तर मलाच पाठवा बरं का. आज तू खऱ्या अर्थानं साताऱ्यात आलास बघ. अरे अशा दुर्गम भागात पाठवायला हरकत नाही, पण काही ठिकाणी रस्ते नाही, चालत जावं लागतं, नेटवर्क नाही. कसं आहे तिथल्या भागात माणसांकडे पैसे कमी जास्त असतात, समजून घ्यायला लागतं. आता तुम्ही म्हणाल सरांनी एवढ्या लांब पाठवलं आणि काही सुटलंही नाही. उलट तिकडं न गेल्यामुळं जगणं मागं सुटायलंय असं वाटलं सर. आपण नुसतं पळायलो सर, ते खऱ्या अर्थानं जगायले. म्हणजे त्यांना बाहेरचं कमी कळतं, पण सुखी आहेत बरं का ते. जितकं जास्त कळतं ना, तितका माणूस जगण्यापासून लांब जातो असं वाटतं मला. डॉक्टरसाठी एका रात्रीत एवढी फिलॉसॉफी चांगली नाही. पण आतल्या माणसाचं काय करता सर? परत सॉरी सर, भाजी पाठवतो बनून. बरं 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 पाठवा. चालेल. अरे बाबा मी खाल्ली आहे, पण कशी करतात ही भाजी मला बी माहित नाही. अरे अशी कशी माहित नाही तुला? इथली लोकल भाजी आहे ती. तुला जर नाही माहिती तर ही भाजीचं काय करायचं मग? मी एक काम करतो, उंबरसमधनं कोंबडी आणतो, आपण कोंबडीला भाजी टाकू, मग कोंबडीने भाजी खाल्ली ही आपण कोंबडीला खाऊ, म्हणजे भाजी हायशी आपल्या पोटात जाईल, हाय ना. आणि त्यात पाऊस बी भारी झालाय. तुला चांगलं माहिती हे असलं काही मी खात नाही. अरे मग तू नको खाऊ, मग तू तुझ्या नेहमीप्रमाणे खिचडी का काय ती कर ना, भारी करतोस. हो का? मग तू बी एक काम कर, काय बाहेरून जेवण ये. मला सांगायला काय यार सतीश, एवढ्या प्रेमानं दिली तिने ही भाजी, आणि काय तू? बर बर लगेच रुसू नकोस, थांब बघतो मी काय तर. हाऊ टू मेक कुठली भाजी? भारंग्याची. भारंग्याची भाजी. अरे ही बघ, युट्यूबला बी माहित नाही, ही शापून मेथीचे दाखवायला लागले. त्याच्यासाठी जगात या दोनच भाज्या आहेत, शेपून मेथी. अरे बरोबर आहे त्याचं, ती तरी कशाला डोंगरातनं भाजी उपटायला जाईल, आणि त्याला एखादी सारिका बी भेटायची नाही ना,
एवढं प्रेमानं भाजी उपटून द्यायला. ही भाजी कशी करायची ते गावाकडे फोन करून एकदा विचार. अरे त्यापेक्षा जिनं दिल्या तिलाच फोन करून विचार ना. नको, एवढ्यासाठी तिला फोन करायचा? काय विचार करेल ती माझा? अरे तोच विचार करेल जो तू करतोयस. मी काय विचार करतोय? हेच की तिच्याशी कसं बोलता येईल ह्याचा. मी असला काही विचार करत नाहीये. नाहीच ना करत. नाही. राहू दे. पण ऐक, ह्यापेक्षा चांगला चान्स भेटणार नाही बरं का तिच्याशी बोलायचा. हा का मी लाव फोन मित्राला? हा, नाही, लाव लाव लाव. हा, बघ लावलाय बघा. नाही, मी लावते ना. बघ लावलंय. फोन लागा ना. लाईट नसेल तिकडं. अरे कायम बोंब राहते लाईटीची, आणि लाईट जर नसली ना रेंज बी नसती बघ. होय. नाही तू आत्ता म्हणलास मी तसला काही विचार करत नाहीस, मग फोन कसा लावलास? भाजी चुकून चालली रे. पण फिलिंग्स अजून ताज्या आहेत बरं का, अगदी पहिलं धारसारख्या. हा अरे ही अशीच सुरुवात असती. मला विचार की. भाजी कशी करायची ते सांगतो का? हा बघ, मला आता भाजी करायचा लय कंटाळा आलाय. आपण एक काम करूया का, वहिनीला देऊया, त्या करून खात्याल. हा आणि आपण मग मस्तपैकी मसाले भात करू. काय विचार आहे? ठीक आहे, चांगलं होईल. हं. जा देऊन ये त्यांना. हा. हे थांब, फोन लावतो. हा. लागा ना फोन. बरं एक काम कर, आपण जर करून बघितली. अरे हा बघ, तुझं ठरलं की मला सांग. हा निदान अजून एक तासभर तरी राहील भाजी करण्यासारखी ताजी. एक तर मला गणितच कळेना. वहिनी सर गेलं मी. गाडी दिसली का बाहेर? नाही. आता गाडी बाहेर नाही म्हणजे गेलंच असतील ना. आता सर माझी गाडी नाहीत ना, ती काय कशाने बी जात्याल. तर गाडीच घेऊन गेल्यात. पण तू काय काम काढलंस? काय नाही, ती भाजी द्यायला आलतो. भाजी? कसली भाजी? हे ही बघा, तुम्हीच ओळखा. बघा तुम्हाला ओळखा येते का? भारंग्याची भाजी? भारंग्याची भाजी. तुला कोणी दिली? कोणी दिली म्हणजे? आम्ही स्वतः जाऊन डोंगरात नुकतून आणल्या, पार तिकडं बागलेवाडीला जाऊन. ही भाजी बघून ना मला माझ्या माहेरचीच आठवण आली बघ. माझ्या माहेरात्याच्या डोंगरावर मग आम्ही पोरी पोरी मिळून जायचो आणायला. पण तुला कशी कळली ही भाजी? कशी कळली म्हणजे? आता तुम्हाला तर माहितच आहे, मला सगळ्यातलं डीप नॉलेज आहे. आणि तुम्ही डोंगरावले असल्यामुळे तुम्हाला तर आवडणार माहितच होतं. बर करा आणि खावा. आणि ऐका, सरासनी बी द्या. सर म्हणतील मला नाही दिली भाजी, मग कसं वाटेल ती? मग काय मी एकटीच खाणार आहे? अरे ठेवणार की सरांना पण. किती दिवसात ना आज ही भाजी खायला भेटते. मला तर कवा करते आणि कवा खाते असं झालंय बघ. लगेच करा, लगेचच खावा. बर मी जातो, आम्हाला फोडणीचा भात बनवायचा. ऐक की, तू परत कवा बी गेलास ना डोंगरावर गुरु बघायला, तर ही भाजी आवर्जून आण बर का. अहो आता बघाच तुम्ही, दर आठवड्याला तुम्ही भाजी खाणार. वाट बघा आठवड्याची. चालते. हा. हॅलो. फोन केलेला का? किती फोन केले तुला, फोनच लागत नव्हता. लाईट नव्हती.
हां ते झाड पडलेलं मगाशी काढलं आणि आता आल्या लाईट. ते मेसेज पडला की लगेच फोन लावलाय. बोला की कवा पोचला तुम्ही? 1.5-2 तास झाले बघ. हम्म. होय. अ, सुखरूप गेला मग असू द्या. अ, ठेवू का? का? पोचलाय सांगायलाच फोन केलता ना? नाही, तू दिलेली भाजी कशी कशी झाली? आवडली का? अगं ती कशी करायची त्यासाठीच फोन केला होता, पण तुझा फोनच लागला नाही. अहो एवढंच ना. सांगते लय सोपं आहे. ऐका तेल घ्या, कांदा. नको आता, राहू दे. तू फोन नाही उचलला म्हणून ती भाजी आम्ही सरांच्या घरी दिली. म्हणलं वहिनी तरी करून खातील. हॅलो हॅलो, काय झालं? हॅलो सारिका, सारिका आवाज आहे ना? हॅलो. लाईट गेली वाटतं. लाईट नाही गेली, तुमच्या डोसक्यात उजेड पडेना. म्हणजे मला काय झालं आता? अहो वाईट वाटलंय मला. एवढं बी कळना वे तुम्हासने. एवढ्या प्रेमानं भाजी दिली आणि तुम्ही ती दुसऱ्याला दिली व्हय. वाईच वाट बघायची की. जाऊ दे, ठेवते मी, मला काम आहेत. अगं काय अय बाबा, मी नाही जाणार पुन्हा आणायला. लगा येडायच काय? वहिनीने लगा बनवाय बी घेतली असेल आता. नाही नाही, मी काय जात नसतो आता. नाही सतीश, माझ्यासाठी प्लीज. अरे काय लगा, अरे तुला माहित नाही वहिनी किती खुश झालेल्या भाजी बघून. राहू दे मग त्यांनाच. जातो बाबा. या काय झालेल्या वहिनी आहेत, आजची उद्या नाराज दूर करता येईल. होणाऱ्या वहिनी महत्वाच्या. अरे काय बी काय बोलतोस तू? अरे मी तीच बोलतोय जे तुला ऐकायचं आहे. वहिनी, 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 ओ वहिनी, वहिनी थांबा, भाजीला हात लावू नका. का काय झालं? अहो, काय झालं म्हणून काय विचारता? ठीक आहे, फोन चालूच आहे. हां हां, होय. हे काय पुढंच आहे? बरं बरं. अहो तणनाशक फवारले त्याच्यावर. हे काय डोंगरावरनं फोन आलता. ते म्हणले भाजी जर खाल्ली की नाही माणूस डायरेक्ट आजारी पडणार. ए काय नाही होत, मी चांगली धुवून बिन घेतली. अहो, धुवून घेतल्या बरोबर आहे, पण तणनाशक पार आत गेला असेल भाजीच्या. अहो जनावराचं असलं म्हणून काय झालं? डॉक्टर आहे मी. ऐका माझं. आणि समजा भाजी खाऊन तुम्ही आजारी पडला आणि सरासनी कळलं की तुम्ही भाजी खाल्ल्या आणि ही भाजी मी आणून दिल्या, तर सर काय मला जिथं ठेवायचं नाही. ते नको नको, माझा जीव महत्वाचा आहे. एक काम करतो, भाजी घेऊन जातो आणि तिकडे गुरासनी घालतो. गुरासनी तर कशाला, एक काम करतो, भाजी घालतो अरे! मी आणि ताटल्या आणून देतो तुम्हाला. काय? हा. सतीश राहू दे की. अहो बरं झालं लवकर आलो, केवढा मोठा आनंद टळला. अरे काय नाही होत, मी नीट करते. बरं बरं असू दे. सतीश, डोक्याला ताप झालाय माझ्या. आई घाल तुझी आता. मी नाही जाणार परत वहिनीकडे भाजी घेऊन. एकट्याला कशी कशी भाजी आणल्या माझं मला माहित. तिकडे फेकून दे, नाहीतर काय करायचं आहे ती कर. पण मी काय जात नसतो. थांबा, फोन लावतो परत. तापलं लागला. आता कशाला केलाय फोन? ते भाजी कशी करायची सांगते ना. का? पण तुम्ही ती दिली की वहिनीला का कुणाला? आणली माघारी मागून.
का पण? खाऊ द्यायचं की त्यासने, चाललं असतं की. तू नाराज झालेली चाललं नसतं ना. माझ्यासाठी आणली वय? नाही, आम्हाला खायची होती म्हणून. कशी करत्या ते चार. ती भाजी कशी करायची? स्पीकर हा हा बोल. लसूण, तेल, कढई सगळं घेतलं का? लसूण, तेल, कढई, हा 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 सगळी तयारी झाली. पुढं? आता भाजी चिरून घ्या. वहिनीने चिरल्या. अगं वहिनीनं चिरली ती. काय झालं? आज ती पडते चार. पुढं? ए मावशे, जेवून घ्या आधी मग काम कर की. जेवून घ्या आधी. अंबार मग होऊ दे काम. जेवला का? हो, आता जेवतोय. जेवताना मोबाईल नसतो बघायचा. कशी झाल्या भाजी? सुंदर झाली, पण माईच्या हाताची चव नाही. काय बघतेस? जेवायच नाही का तुला? काय झालं? आता रानात आहे, रात्री बोलू. काय म्हणते? मानलं तुला, दिलेला शब्द पाळला तू. कवापासून फोन लावायचं म्हणत्या, पण
अण्णा आणि माय इथं ते काय? अहो अण्णा आणि माय ते अगं काहीच ऐकू आहे ना. अण्णा आणि माय इथं सारिका हा अण्णा काय ग? अहो अहो जेवला ना तुम्ही? मग आता झोपायचं का? अगं सारू गार कसलं लागतं या. थांब जरा शिकू दे मला. अच्छा, असं बोलायचंय तर बरं, माझं बी जेवण झालं बरं का. माझं बी झालं. धुरपी कशी आहे? दुर्पी अजून जागे यावी. माय दुर्पीला संध्याकाळपासून व्हायच बरं वाटतंय का नाही ग? हो ग बया, जीवात जीव आला बघ मला आज तिला बघून. चांगल्या 2 पेंड्या बी खाल्ल्या त्या. हाय का आता मलाच काय सांगतेस? मीच टाकलत ना. हो, उद्या न्यावी का तिला गुरात? अजिबात नाही. मी काय सांगितलंय, अजून 3-4 दिवस तरी नकोच. माय अगं डॉक्टर काय म्हणलात की 3-4 दिवस अजून नाही न्यायचे गुरात. कसं आहे, इतर गुरांना सुद्धा संसर्ग होऊ शकतो. दुर्पीचं दुखणं बी वाढत वारं लागल्यावर. अगं माय नग आजार पण वाढेल तिचं आणि बाकीची गुरं बी आजारी पडताल मग. लयच इसकाटून सांगितलं ग डॉक्टरने तुला? हा? ती म्हणते तर 2-3 दिवस राहू दे दुर्पीला घरातच. आणि राहिला प्रश्न वैरणीचा, माझे मी जाऊन आणतो. किस्ता टाइम लागतोय त्याला. सारिका हा ना, राहू दे 2-3 दिवस घरातच तिला. घरातच खायला प्यायला घालूया तिला. तुला काय आवडतं खाय प्यायला? माय जिलबी कवा आणायचीस ग? हाय का आता वळण? दुर्पीला कशाला जिलबी? अगं दुर्पीला नाही, मला लय दिवस झालं खाल्ली नाही म्हणून. बाजारात गेली का ग मी? इथं एक खायला पैसा नाही आणि जिलबीचं काय मध्येच? हो, घरात आहे ते तांदूळ का आणि पैसे घेऊन या. आणि बघा त्या डॉक्टरचं बी राहिलेलं 200 रुपये देऊन टाका. उगं ते देव माणूस आहे म्हण त्याला कशाला सोसायला लावायचं? काहीच गरज नाहीये, मला नको आहेत ते पैसे. नको पैसे? नको पैसे कशाला? वाईट वाटेल त्यासनी. ऐक ना, तू कधी येणार उमरजला? आले की सांगते. काय आलं की सांगते? अहो अण्णा ते नाही म्हणजे पैसे आले की मला बी सांगा. ते लागणार होतं मला बी फी भरायची. सारू, हम्म. हे बघ, तू कॉलेजचं आणि फीचं नाव काढू नको. अगं बापाला हाय त्यातून तर बाहेर येऊ दे. हॅलो, ज्याचं भ्या होतं तेच झालं. प्रेमात पडला असतो.